प्रबंधभूमी न्यूजचे 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधभूमीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व प्रबंधभूमी टीमचे अभिनंदन। यस सर। आज मला आनंद आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली माननीय शिक्षण मंत्री महोदयाच्या उपस्थितीमध्ये आणि बाकी काही आमदारांनी या शिक्षक संघटनेच्या उपस्थितीमध्ये आज सह्याद्रीला बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये अतिशय चांगला निर्णय झाला। साधारण 3132 राज्यातल्या शिक्षकांना, विशेष शिक्षक जे घटक शिक्षक म्हणून म्हटले जातात, जे राज्यातल्या दिव्यांगांना शिक्षण देण्यासाठी ते तत्पर असतात, आज त्यांना न्याय मिळाला आहे याचा मला खूप आनंद आहे। आणि आज खरं म्हणजे यांच्यासोबत दिव्यांगांनाही सुद्धा राज्यातला न्याय मिळाला आहे, त्यांनाही दर्जा शिक्षण यानिमित्तानं मिळणार आहे। TISSचा रिपोर्ट जो होता त्या रिपोर्टच्या आधारावर आम्ही मागणी केली होती की आपण तो लागू करावा, पण तो राज्याला परवडणार नाही असं मला मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्यानंतर आम्ही म्हणलं की बाबा क्लस्टर बेस म्हणजे केंद्रीय स्तरावर तरी एक शिक्षक नेमावा आणि ती आमची मागणी मान्य झाली आहे। हीच मागणी गेल्या अनेक वर्षापासूनची होती। आज मला आनंद आहे, साधारण राज्यातल्या 3105 जवळ 3200 शिक्षकांना यानिमित्त न्याय मिळाल्याचा आनंद मला यानिमित्त आहे। सर, आपण पाहिलं की कुठलीही योजना किंवा एखादी नवीन योजना अंमलात आणण्यासाठी आझाद मैदानावर मुंबईत आंदोलन झाले आपल्या अनेक पाहायला मिळाले, मात्र तुम्ही सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून विना आंदोलन याला यश मिळालेलं आहे, कशा पद्धतीने बघता? नाही, मी आंदोलन बरेच दिवस केलेले आहेत, माझ्यासोबत आल्यानंतर ह्याला आंदोलन गरज वाटली नाही असं वाटतं मला। पण मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो की मुख्यमंत्री महोदय मला लाड करतात, माझं प्रेम करतात, त्यामुळे माझ्या प्रेमाखातर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला असं म्हणणार नाही, पण यांना न्याय दिला असं मी म्हणेन। नियुक्ती कधीपर्यंत आहे सगळ्यांना? 2 महिन्याच्या आत सगळ्यांना नियुक्ती मिळून जातील, 2 महिन्याच्या आत। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात